श्री स्वामी समर्थ श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत सूर्यफुलाचे फूल भाग 1. साठी आपण येलो कलरची पाईप क्लीनर घेतली. येलो कलरची पाईप क्लीनर घेतली. तिला आपण काय केली, अशी फोल्ड केली. त्या पाईप क्लीनरला आपण फोल्ड केली. ओके, फोल्ड केल्यानंतर तिला आपण कट केली. कट केल्यानंतर हिला आपण अशी ट्विस्ट केली. हिला आपण अजून परत फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर यांना इथं आता आपल्याला दाबायचं नाही आहे. ओके, हिला आपण मध्यभागी घेतली. इकडे अद्दर इथे तिला आता असं दाबायचं नाही आहे. तर हळूहळू हळूहळू आपण जवळ घेतली. ओके, हळूहळू जवळ घेतली. लगेच परत सेम प्रोसेस इकडची पण अशीच. ओके, इकडची पण असंच घेतलं. हिला असं हळूहळू हळूहळू प्रेस केलं. ओके, प्रेस केल्यानंतर हे दोघं बरोबर असे सेंटरला आणू. ओके, सेंटरला आणल्यानंतर दिसतंय आपल्याला सेंटर. तर सेंटरला आणल्यानंतर फक्त इथे आपल्याला लॉक करायचंय. ओके, असं लॉक करायचंय. ओके, हे आपली सूर्यफुलाची पाकळी तयार आहे. तर आपल्याला अशी सूर्यफुलाची पाकळी तयार आहे. तर मी अजून तुम्हाला परत करून दाखवते. आपल्या एका पाईप क्लीनरमध्ये आपले 2 भाग करायचे. 2 भाग केल्यानंतर त्याच्यात आपले 4 पाकळ्या तयार होतात. सूर्यफुलाच्या 4 पाकळ्या तयार होतात. ओके, एका पाईप क्लीनरचे 2 भाग केले. 2 भाग केल्यानंतर अर्धा हा भाग घेतला, त्याला आपण फोल्ड केलं. फोल्ड केल्यानंतर इकडे हा मध्यभागी फोल्ड केलं एक साईड, लगेच इकडचा पण हा मध्यभागी फोल्ड केला. फोल्ड केल्यानंतर इथे फक्त असं साईडने आपल्याला प्रेस करायचं. इथे वरती दाबायचं नाही आहे, फक्त साईडने प्रेस केलं. प्रेस केल्यानंतर हे दोघं पॉईंट असे जवळ आणले. जवळ आणल्यानंतर असे सेट केल्यानंतर इथे फक्त आपल्याला लॉक करायचं हे पान. ओके, हे पान इथे आपल्याला लॉक करायचं. ओके, इथे आपल्याला लॉक करायचं. आता आपण हे झाकण घेतलं. ह्या झाकणामध्ये जितके पण आपले सनफ्लावरच्या पाकळ्या बसतील आपल्याला तेवढ्या पाकळ्या करायच्या आहेत. मी तुम्हाला अजून परत एकदा करून दाखवते. ओके, एक पाईप क्लीनर घेतली. तिला अशी फोल्ड केली. ओके, फोल्ड केल्यानंतर तिला आपण कट केली. कट केल्यानंतर तिला असं फोल्ड केली. अर्धीला आपण फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर इकडची घेतली, मध्यभागी सेंटरला आणली. परत तिकडनं घेतली, हिला आपण सेंटरला आणली. ओके, हिला आपण सेंटरला आणली. सेंटरला आणल्यानंतर ह्या दोघं इथे दाबायचं नाही आहे आपल्याला. आता प्रत्येक फुलाला आपण दाबतो, इथे प्रेस करतो. याला प्रेस करायचं नाही, फक्त साईडने असं प्रेस करायचं. या जवळ आणल्यानंतर इथे जे खाली आहे ना आपल्याला, इथे फक्त असं लॉक करायचं, जेणेकरून ते लॉक होते. ओके, इथे जवळ आणल्यानंतर त्यांना आपल्याला लॉक करायचं आहे. ओके, इथे आपण लॉक केलं. अशा आपल्याला ह्या राऊंड याच्यात जितक्या पण पाकळ्या बसतील आपल्याला तितक्या पाकळ्या करायच्या आहेत. ओके, मी तुम्हाला अजून एक पाकळी करून दाखवते. अर्धी पाईप क्लीनर घेतली, तिला आपण अशी फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर हिला अजून मध्ये फोल्ड केली. साईडने फक्त दाबायचे, वर प्रेस करायचं नाही. हिला पण असं फोल्ड केली. ओके, फोल्ड केल्यानंतर अशी फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर ही दोघं सेम लेवलला येत आहे का ते चेक करायचं. चेक केल्यानंतर इथे फक्त आपल्याला दाबायचं आहे. ओके, पानाला दाबायचं आहे. ओके, हे आपल्याला पानाला दाबायचं. ओके, दाबल्यानंतर ही एक सनफ्लावरची पाकळी तयार झाली आहे. ओके, इथे ठेवायचं आहे. आता आपण पूर्ण पाकळ्या बनवून घेऊया सनफ्लावरच्या. आपल्या ह्या झाकणमध्ये आपल्या 10 पाकळ्या बसलेल्या आहेत. एका पाईप क्लीनरचे 2 भाग करायचे. 2 भाग केल्यानंतर अर्ध्याला जे 2 भाग केले तर अर्धी जी असते त्याच्यामध्ये ते पण फोल्ड करून आपल्या 2 पाकळ्या तयार होतात. म्हणजे एका पाईप क्लीनरमध्ये आपल्या किती 4 पाकळ्या तयार होतात. तर इथे मला किती 10 पाकळ्या लागल्या. 10 पाकळ्यांचे म्हणजे 10 पाकळ्यांना मला किती पाईप क्लीनर लागल्या 5. अजून परत सेम आपल्याला अजून 5 पाईप क्लीनर लागणार आहेत आणि त्याच्या आपल्याला 10 पाकळ्या करायच्या आहेत. त्या 10 पाकळ्या कुठे लागतील ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बरोबर, आता याच्यात माझ्या 10 पाकळ्या बसल्या आहेत. आता पुढे आपल्याला आतीलमधला सूर्यफुलाचा आतीलमधला भाग तयार करायचा आहे. तो कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते. ओके, आपल्याला सूर्यफुलाचा आतीलमधला भाग करायचा आहे. ओके, तर मी एक पाईप क्लीनर घेतली. ओके, ती एक पाईप क्लीनर घेतल्यानंतर तिला अशी फोल्ड करायची आहे. थोडी दिसतंय तुम्हाला, अशी फोल्ड करायची. फोल्ड केल्यानंतर तिला असं राऊंड करायचं आहे आपल्याला. ओके, दाबत जायचं जेणेकरून ती एकदम पॅक बसेल. ओके, असं राऊंड करायचं आहे. ओके, असं राऊंड करायचं जेणेकरून ती एकदम पॅक बसेल आपली. दिसतंय तुम्हाला? ओके, तर ही आपली टाईट बसलेली. ओके, थोडा झालं. असं झाल्यानंतर थोडा ग्ल्यू घ्यायचा. हा ग्ल्यू इथे लावायचा, थोडा जास्त नाही. ग्ल्यू घेतल्यानंतर इथे हिला पॅक करायचंय. ओके, इथे थोडं नॉर्मल पॅक करायचंय. नॉर्मल टाईट धरून ठेवायचं जेणेकरून ती चिटकेल. ओके, थोडं 5 मिनिटं धरून ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर हिला अशी फोल्ड मध्ये करायची आहे. ओके, अशी मध्ये करायची आहे. ओके, मध्ये ग्ल्यू लावायचा. मध्ये आपल्याला इथे ग्ल्यू लावायचा आहे. ग्ल्यू लावल्यानंतर हिला आपण मध्ये इथे पॅक करून घेऊ. या पाईप क्लीनरला मध्ये आपण पॅक करून घेतो. ओके, हा ग्लू वाढल्यानंतर निघून जातो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचे नाही. ओके,
मध्ये आपण केला. ओके, मध्ये ग्लू लावल्यानंतर हे आपलं बेस तयार झालेला आहे. ओके, दिसतोय बॅक साईडने ग्लू लावला, हा आपला पुढचा भाग तयार आहे. त्याच्यानंतर आपण याला असं ग्लू लावून घेऊया. याला इथे असा ग्लू लावून घेऊया. ग्लू लावल्यानंतर हे घ्यायचं. ओके, ग्लू लावला, आपण हे इथे ठेवलं, हे इथे जॉईन करून घेतलं. ओके, ग्लू लावला, ग्लू नंतर हे ठेवून इथे जॉईन केलं आणि झाकणातून काढलं आपण. ओके, तर आता आपण मागे हे केल्या. इथे परत आपल्याला 10 पाकळ्या लावायच्या. एका पाकळीमध्ये, एका पाईप क्लीनरमध्ये आपल्या 4 पाकळ्या तयार होतात. ओके, तर तुम्हाला मी अजून परत एक पाकळी तयार करून दाखवते. एक पाईप क्लीनर घेतली, तिच्यामध्ये फोल्ड केले, 2 भाग केले. 2 भाग केल्यानंतर तिला आपण कट केली. कट केल्यानंतर तिला आपण फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर असा व्ही शेप करायचा. व्ही शेप केल्यानंतर तिला मध्यभागी आणायची. हळूहळू प्रेस. इथे प्रेस करायचं नाही आपल्याला यावेळेस. ओके, तर इथे असं बरोबर. ओके, इथे वर प्रेस करायचं नाही. ओके, हे सर्व दोघं सेंटर जॉईन करायचे, म्हणजे जवळ येत आहे का फक्त एवढं बघायचं. त्याच्यानंतर खालून असं लॉक करायचं आहे आपल्याला. ओके, झाली आपली एक पाकळी. एका पाईप क्लीनरमध्ये आपल्या 2 पाकळ्या तयार केल्या. फोल्ड केलं. फोल्ड केल्यानंतर व्ही शेप घेतला. व्ही शेप घेतल्यानंतर याला मध्यभागी आणलं, असं हळूहळू प्रेस केलं. ओके, नंतर ही पण मध्यभागी घेतली, हिलाही आपण असं मध्यभागी आणलं आणि हळूहळू प्रेस केलं. या दोघं पाकळ्या जवळ येत आहे का आपण ते बघितलं आणि इथे लॉक केलं. ओके, अशा आपल्याला किती 10 पाकळ्या लागणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, यालाही आपल्याला 10 पाकळ्या लागल्या आहे आणि ह्या 10 पाकळ्या आपल्याला परत वरून अजून लेअर करायचा आहे त्यांचा. ओके, आता पुढे ह्या जॉईन कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. त्या बनवून तयार आहे. तर आपल्याला पुढे काय करायचं आहे, झाकण परत घेतलं, याला बॅक साईडने परत आपण इथे टाकलं. ओके, बॅक साईडने टाकल्यानंतर ह्या एक एक पाकळीला आपल्याला काय लावायचं आहे, ग्लू लावायचा आहे. ओके, या एक एक पाकळीला आपल्याला ग्लू लावायचा आहे. ग्लू लावल्यानंतर जिथे आपली पाकळी असेल त्याच पाकळीवर परत आपल्याला अटॅच करायचं आहे याला. ओके, जिथे आपली पाकळी आहे तिथेच आपल्याला या जॉईन करायचं आहे परत. ओके, जिथे आपली पाकळी आहे त्यालाच परत अजून जॉईन करायचं आहे आपल्याला. ओके, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. लेअरला 10 पाकळ्या, सेकंड लेअरला 10 पाकळ्या, यांना आपण व्यवस्थित प्रेस करून सेट करून घेऊया. तर आता सेट झाल्यानंतर थोडं वाळू द्यायचं. वाळल्यानंतर ह्यात आपल्याला काढायचं या झाकणामधून. ओके, तर या झाकणामधून हळू अद्दर काढायचं. ओके, आपलं हे सनफ्लावरचा बेस पूर्ण रेडी झालेला आहे. ओके, आपण या सनफ्लावरला आकार देऊया. ओके, खाली पहिले आता खालचा बेस आपल्याला करायचा आहे. आता आपण खालचा बेस जो आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तो कसा करायचा. ओके, आज आपण एवढं शिकलो आहे. उद्याच्या पार्ट 2 मध्ये आपण दाखवूया सनफ्लावरला खालून पानाचा बेस कसा करायचा. ठीक आहे, चला भेटूया उद्याच्या भागात. थँक्यू.